ह्या गावतळे तलावाचं राज्य सर्वस्व संवर्धन या योजनेअंतर्गत योजनालयाच्या ह्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी एकत्र जमलो. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या मार्फतच आणलेल्या सन्माननीय रामदास भाईंच्या माध्यमातून शिवसेनेचे नेते ह्या मतदारसंघाचे खासदार सन्माननीय गीतेसाहेबांच्या माध्यमातून ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्रजी वायकर यांच्या माध्यमातून आलेल्या काही विकास कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी एकत्र जमलो होतो. आणि गेल्या 4 वर्षाचा जर का आपण विचार केला, आढावा जर का आपण घेतला, तर या दापोली मतदारसंघ मला वाटतं संबंध महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त निधी जर का कुठल्या मतदारसंघामध्ये आला असेल तर तो ह्या दापोली मतदारसंघामध्येच आलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, चुकीचं ठरणार नाही. कारण वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. आज विरोधक काहीही बोलू द्या. ज्या वेळेला गेल्या 2.5 वर्षापूर्वी मी या मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षावरून सन्माननीय उद्धव साहेबांच्या आदेशानुसार मी इथे लक्ष करायला सुरुवात केली आणि हळूहळू ज्या प्रत्येक गावापर्यंत माझे दौरे सुरू केले. माझ्या प्रथम दौऱ्याला मी सुरुवात केली ती ह्या 32 गावच्या ह्या नाकापासून मी माझ्या दौऱ्याला सुरुवात केली. कारण 32 गाव म्हणजे रामदासभाईंचे जीव की प्राण. आपण सर्व मंडळी नेहमी म्हणता की रामदासभाईंच्या पहिल्या निवडणुकीमध्ये जर का ही 32 गाव रामदासभाईंच्या सोबत नसली तर कदाचित रामदासभाई निवडून गेले नसते. आणि म्हणून हे उपकार फेडण्यासाठी रामदासभाईंनी या 32 गावचा जो विकास केला तो विकास आजही संबंध महाराष्ट्रभर ओळखला जातो. डोंगर खोऱ्यापर्यंत प्रत्येक वाडीपर्यंत रस्ते पोहोचले, नळपाणी योजना पोहोचवल्या आणि विकासाची खरी व्याख्या ही रामदासभाईंनी संबंध महाराष्ट्राला त्या सालामध्ये त्या काळामध्ये जाणून दिली. आणि नक्कीच या भागाकडे लक्ष देणं गरजेचं होतं. कारण गेल्या म्हणजे मागची 4 वर्ष सोडता त्या अगोदर 10 वर्षामध्ये हा मतदारसंघ पुन्हा ह्या 32 गाव पुन्हा दापोली मतदारसंघामध्ये जोडली गेली. आणि ह्या 32 गावापासून माझ्या दौऱ्याची सुरुवात करण्याचं कारणच ते होतं की रामदासभाईंनी ज्या विकास कामाला चालना दिलेली होती, रामदासभाईंनी जी कामं पूर्ण केली होती त्या सर्व कामाची पुन्हा दुरुस्ती करणं किंवा त्या रस्त्यांची कामं पूर्ण करणं ही पुन्हा करायची गरज होती. जी विकास कामं पुन्हा या 32 गावाकडे लक्ष द्यायची, जातीने लक्ष द्यायची गरज होती. आणि प्रामुख्याने ह्या इथल्या शिवसैनिकांमध्ये जी भावना निर्माण झाली होती गेल्या 2014च्या निकालानंतर की आमचा नक्की वाली कोण हा प्रश्न एक आपल्या सर्वसामान्य शिवसैनिकाच्या मनामध्ये निर्माण झाला होता. परंतु रामदासभाईंच्या माध्यमातून गीतेसाहेबांच्या माध्यमातून आपल्या पुन्हा या महाराष्ट्र सरकारमध्ये आणि जेव्हा केंद्र शासनामध्ये आपण जेव्हा सहभागी झालो त्यानंतर सर्वात जास्त निधी आपल्या ह्या मतदारसंघामध्ये किंवा या दापोली खेड बंडगा तिन्ही तालुक्यामध्ये सर्वात जास्त निधी आपण दिला असेल तर तो ह्या दापोली तालुक्याला आपण दिलेला आहे. मग कुठल्याही योजना म्हणा, आज राज्य सर्वोदय या योजनेत आपण ह्या तलावाचं भूमिपूजन करत असताना दापोली तालुक्यामध्ये जवळपास आपण 10 तलावांची आपण मंजुरी रामदासभाईंच्या मार्फत आणलेली आहे. 10 तलावांच्या कामाला सुरुवात होणार आहे. परंतु सर्वात जास्त निधी ह्या 10 तालुक्या ह्या 10 तलावांपैकी गावतळे ह्या गावाला झुकतं माप देऊन 2 कोटीचा निधी आपण सर्वात जास्त निधी ह्या गावतळेच्या तलावाला आपण दिलेला आहे. आपण झुकतं माप आपण या दापोली तालुक्याला दिलेला 32 गावांना दिलेला आहे. त्याला कारण आहे की आपण सर्व मंडळी गेल्या कित्येक वर्षापासून शिवसेनेची एकनिष्ठ आहात. राजकारणामध्ये अनेक वारे येतात, अनेक वारे जातात, अनेक वादळे जातात. परंतु आपण सर्व मंडळींनी शिवसेनेवरती विश्वास ठेवला. जेव्हा आपण 15 वर्ष सत्तेमध्ये सहभागी नसताना सुद्धा फक्त जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या सत्तेवरती आपण विकास काम करत राहिलो आणि आपल्या वाडीचा आपण गावच्या आपण विकास कामाची आपण चालना देत राहिलो. परंतु आज सत्तेमध्ये सहभागी असताना मी आपल्यासमोर आवर्जून सांगेन की आज ह्या कोकणामध्ये विकास काम आणत असताना या सर्व संवादांमधून देखील विकास काम आणत असताना एका बाजूला काही महाराष्ट्रामधल्या दुसऱ्या नेत्यांनी टीका करायचा प्रयत्न केला की संबंध सर्व एका योजनेत सर्व कामं एका बाजूला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये का जात, कोकणामध्ये का जात आहेत. माझा प्रश्न त्यांना असेल की 15 वर्ष तुम्ही आमच्याकडे विकास कामं का नाही दिली हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. आज जेव्हा शिवसेना पुन्हा एकदा 90 सालानंतर कोकणावरती जो अन्याय आपण तुम्ही सर्वांनी 15 वर्ष केलात तो अन्याय दूर करण्याचा जर का शिवसेना पुन्हा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असेल, कारण आपण सर्व मंडळींना आठवत असेल ज्यावेळेला शिवसेना जेव्हा या महाराष्ट्राची शिवशाही होती, ज्यावेळेला शिवसेनेचं सरकार होतं, शिवसेनेचे मंत्री होते, शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला सन्माननीय बाळासाहेबांनी कोकणासाठी विशेष पॅकेज तयार केलं होतं. त्या पॅकेजच्या माध्यमातून कोकणाचा विकास घेऊन आणला होता. त्यानंतर 15 वर्ष तुम्ही काय केलं? 15 वर्ष कोकणाकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष केलं. अगदी मुख्य रस्त्यांपासून गाव अंतर्गत रस्त्यापर्यंत परिस्थिती इतकी वाईट होती
की आपल्या गावापर्यंत वाडीपर्यंत येणाऱ्या एसट्या सुद्धा बंद व्हायची परिस्थिती निर्माण झालेली होती. मग ह्या मुख्य रस्त्यांचा विकास कामं करायची होती ना. आज वाकोली पासून ते उन्होरेपर्यंत रस्ता हा संपूर्ण मुख्य रस्ता हा शिवसेनेच्या माध्यमातूनच झालेला आहे. हे मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही, मला सिद्ध करून द्यायची गरज नाही, आपण सर्व जाणता. मुख्य रस्त्यांमुळे आपल्या ह्या गावतळी भागामध्ये गावतळी गावामध्ये फक्त एका गावामध्ये आपण 55 लाखाचा निधी आज इथे आपण आणून कामाला आपण सुरुवात केलेली आहे. हे 2 कोटीचं काम आपण आणलेलंच आहे, परंतु 55 लाखांची कामाला तिथे सुरुवात झालेली आहे. मागे आपण त्या सर्व कामांची आपण भूमिपूजन केली आणि भूमिपूजन कधी केली? वर्क ऑर्डर निघाल्यानंतर आपण कामांची भूमिपूजन केली. तुमची मतं मिळवण्यासाठी दिशाभूल करायला भूमिपूजनाचा उपयोग करणारी शिवसेना हा पक्ष नाही. जे अन्य काही पक्षामध्ये आज बघायला मिळतंय, फक्त घाईघाईने फक्त 4-5 लोकांना घ्यायचं, नारळ पण स्वतः आणायचे, हार पण स्वतः आणायचे, पाठी पण स्वतःच्या गाडीतून आणायची, ती पाठी लावायची आणि गपचूप अंधारामध्ये भूमिपूजन करून निघून जायचं. ही शिवसेनेची पद्धत नाही ना. मगाशी पटेलजीने अधिकाऱ्यांनी सांगितलं की रामदास भाईंना जेव्हा त्यांनी विनंती केली आपण भूमिपूजन करूया, रामदास भाईंनी सुद्धा आवर्जून सांगा, आम्हाला आदेश दिलेले आहेत ना, आम्हाला त्यांनी शिकवण दिलेली आहे की जोपर्यंत कामाला अधिकृत टेंडर निघत नाही किंवा वर्क ऑर्डर निघत नाही तोपर्यंत भूमिपूजन करायची नाहीत, लोकांची दिशाभूल करायची नाही. जेव्हा तुम्ही विकास कामं कराल तेव्हा आपोआप लोक तुमच्या सोबत येतील. ही शिकवण आम्हाला दिलेली आहे ना. फसवणूक पण आम्हाला मतं घ्यायची नाहीये ना. आता ते वेगळं राजकारण बघायला मिळते, कारण ह्या आमदाराची मी अगदी उघडपणे बोलणार आहे. या आमदाराची खेळला खडीकर असर आहे. त्या खडीकर असरमधून खडी आणायची, रस्त्यावरती ओतायची आणि सांगायचं मी विकास कामं करतोय. ह्याला विकास कामं म्हणतात. विकासाची व्याख्या नक्की काय? आता हे मला जर का एका आमदार जर का आपल्याला शिकवायची जर का वेळ आली तर मला वाटतं हे दापोली मतदारसंघात दुर्भाग्य आहे की असा आमदार आपल्याला लागला. परंतु आज ह्या दापोली मतदारसंघाचा उद्धार करत असताना विकास कामाकडे जातीने लक्ष देत असताना आपण प्रत्येक गावामध्ये आज मला अभिमान वाटतो, आज शिवसेनेच्या माध्यमातून मग गीतेसाहेब असतील, वायकर साहेब असतील, रामदास भाई असतील, या सर्व नेत्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला दापोली मतदारसंघामध्ये जवळपास 450 गावं आहेत. या प्रत्येक गावाला किमान 15 लाखांच्या कामाला आज सुरुवात झालेली आहे. इतका भरघोस निधी या दापोली मतदारसंघामध्ये प्रत्येक गावाला आपण आणलेला आहे. आणि योगेश कदम हा नवीन पोरगा आता नवीन झालेला नाही. ह्या जेवढी गावं आहेत ह्या मतदारसंघामध्ये कित्येक गावामध्ये कमीत कमी 3-3, 4-4 वेळी येऊन गेलेलो आहे. पण या दापोली मतदारसंघामध्ये जेवढी गावं आहेत ना त्या प्रत्येक गावापर्यंत योगेश कदम पोहोचलेला आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. आणि फक्त नाही रिकाम्या हाती गेलेलो नाही, शिवसेनेच्या नेत्यांनी दिली, रामदास भाईंनी दिली विकास कामं घेऊन गेलेलो आहे. रिकाम्या हाती कधीच गेलेलो नाही. आणि म्हणून मला वाटतं ह्या मतदारसंघामध्ये आपला सगळं नशीब मानावं लागेल की ज्यावेळेला संबंध महाराष्ट्रावरून टीका झाली तरी सुद्धा ह्या संबंध कोकणावरती जो 15 वर्ष अन्याय झाला तो दूर करण्यास रामदास भाईंनी फक्त दापोली मतदारसंघ बघितला नाही. या संबंध कोकणामध्ये बरेचसे लघुपाट बंधाऱ्यांची पाटबंधाऱ्याची कामं बंद होती, त्या सर्व पाटबंधाऱ्याची कामं सुरू करण्यास रामदास भाईंनी कॅबिनेटमध्ये भांडलेले आहेत ना. नेत्यांची भांडतायत, मुख्यमंत्र्यांची भांडतायत. आणि म्हणून रामदास भाईंची ओळख संबंध महाराष्ट्र व कोकणचा ढाण्या वाघ म्हणून जी ओळख आहे ती उगाच तयार झालेली नाहीये. विकास कामं करण्याची चालना आहेत आणि त्यांच्याकडे क्षमता आहे. आज आपल्याला थोडं आश्चर्य वाटेल, सामान्य शिवसेना नेते सुभाषजी देसाई आहेत, दिवाकरजी रावते आहेत, संभाजीनगरचे खासदार म्हणजे औरंगाबादचे खासदार राजमल धूत, अशा संभाजीनगरच्या खासदारांचा निधी हा दापोली मतदारसंघामध्ये जवळपास 4.5 कोटीचा निधी हा दापोली मतदारसंघामध्ये वापरला जातो. हे फक्त शिवसेनाच करू शकते आणि कोणीही पक्ष करू शकत नाही. अनेक नेत्यांचा निधी आपण आणलेला आहे, अनेक योजनांचा निधी आपण आणलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं ह्या येणाऱ्या निवडणुकामध्ये शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी मी इतकीच विनंती करेन की आपण केलेली विकास कामं एवढीच फक्त लोकांपर्यंत जर आपण पोहोचवण्यास श्रेय आपण घेतलं ना, बाकी आपल्याला काही करायची गरज नाही. जेवढ्या विरोधकांना काही उड्या मारू द्या, काही फरक पडणार नाही. कारण आपल्याला सर्वांना मी माहितीसाठी म्हणून सांगतोय, गेल्या झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये म्हणजे 2 वर्ष अगोदर ह्या दापोली मतदारसंघामध्ये शिवसेनेला 17,500चं लीड होतं. आणि आज हे 2 वर्ष अगोदरचं म्हणतोय, आज किमान मगाशी काँग्रेसने सांगितलं किमान 50,000 ते 55,000चं लीड घेऊन शिवसेनेचा आमदार इथून निवडून जाईल, ह्याबद्दल अजिबात शंका नाही. म्हणून ह्या संबंध प्रवासामध्ये आपण सर्व मंडळींनी जी मेहनत घेतलेली आहे, ही सर्व विकास काम आणत असता आपण सर्व मंडळी जो पाठपुरावा करता अगदी मंत्रालयापर्यंत आपण सर्व मंडळी ठाण मांडून बसता, त्याबद्दल मी तुम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व शिवसैनिकांचं, शाखा प्रमुखांचं, ह्या विभागामध्ये सगळ्या विभाग प्रमुखांचं, उपतालुका प्रमुखांचं मी सर्वांचं मनापासून आभार मानतो की ज्या विभागामध्ये सर्वात जास्त विकास कामं जात असतात त्या विभागामधला कार्यकर्ता सक्षम असतो, म्हणून तिथे विकास कामं सर्वात जास्त प्रमाणात जात असतात. आणि ह्या विभागामध्ये सर्वात जास्त विकास कामं गेल्या 2.5 वर्षांना आपल्याला दिलेली आहेत. ह्या संबंध मतदारसंघामध्ये जर आपण आकडेवारी बघितली तर ह्या 32 गावामध्ये, ह्या उन्होरे जिल्हा परिषद गटामध्ये सर्वात जास्त निधी रामदास भाईंनी ह्या उन्होरे गटामध्ये ह्या 32 गावाला दिलेला आहे. आणि त्यामुळे गेल्या पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये सर्वात जास्त लीड सुद्धा ह्या मतदारसंघामधूनच असेल.
ठाम विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जाहीर करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद योगेश दादा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.